नमस्कार मंडळी, मी कोकणी शशांक या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत होतो. तर मंडळी, आज मी आलो आहे चिपळूणमध्ये कृषी व पशुधन प्रदर्शन पाहण्यासाठी. तर मंडळी, ही व्हिडिओ मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे, तर नक्की बघत राहा. तर चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. एकदम मस्त आहे. येणार का? मस्त आहे पण या मागचा वरांडा सर्वांनी आयोजक आणि आयोजक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी वर्षीचे प्रोडक्ट
व्यक्ती बसले होते की जे मातीचा भिजवलेला गोळा याच्यावरती ठेवला जातो आणि त्याला असा आकार कसा आकार पाहिजे तसा. तर या ठिकाणी तुम्ही बघत असता संक्रांती येते, छोटी छोटी बघा मडकी आहे, ही भट्टी आहे, या भट्टीमध्ये तापवलं जातं आणि ते तापवल्यानंतर ते तावून सुद्धा बाहेर येतं म्हणजे पक्क बनतं. आता ही छोटी छोटी मडकी वगैरे बनवलेली आहे, चांगली आपण त्याला असं म्हणतो, पण ह्या चाकावरती ही मेहनत आहे. ते चाक असं जर या इथं असा आकार देऊन ते गडकन जोरजोरात फिरवलं जातं, त्याच्यावरती माती देऊन त्याचा आकार जसा पाहिजे तसा आकार दिला जातो. हे लघु उद्योग, तर हे लघु उद्योग कालबाह्य झाले. आजकाल याच्याकडे कोण वळत नाही. आजकाल रेडीमेडचा जमाना आलाय. फास्ट फूड सारखं झाले, चायनीज फूड सारखं गेलं की लगेच जागेवर भात उकडलेला असतो, मसाले टाकले, अजिनोमोटो टाकलं की झटकन भात तयार. तसं हे नाही, पण या धक्क्याला मदत नाही. आजकाल मडकी वगैरे पाण्याचा थंडी आता संपली, उन्हाळा आला की मग मडक्याची गरज लागते. पण बाळांनो लक्षात ठेवा, हे पारंपरिक उद्योग होते म्हणून माणसं त्यावेळेला जगली. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जगवलं, कुठे त्यावेळेला सुबत्त होती. पण त्याचबरोबर हा परंपरागत व्यवसाय चालला पाहिजे आणि हा परंपरागत व्यवसाय चालला तर कुंभार समाजाची म्हणण्यापेक्षा ज्यांना ज्यांना याच्यामध्ये करिअर करायचं हे असं म्हणतो ना, अँटिक म्हणून सुद्धा आत्ताच्या जमान्यामध्ये ते होऊ नये. अँटिक म्हणून, अँटिक म्हणजे बाहेर परत मातीची भांडी आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आपण जेवण करतोय. परत आपण मूळ पदावरती येत आहोत. बाबा मनपूर्वक धन्यवाद. यादव साहेबांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्यामुळे आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली. बोलूया अतिशय बोलू हे शाळा खालचे दोन हरेकर पाणी चालवणार हे माझ्याकडे तू जेव्हा लहान होता का, लहान शाळेमध्ये आपण जातो, शिक्षण करतो, अक्षर काढायला शिकवतात ना, मग ते अक्षर काढतं कोण? तू काढतो की कोण काढतात? कोण काढतं? सर नाही काढत, सर दाखवतात. काढतं कोण? तू नाही काढत, काढतं ही बोटं. या बोटांना वळण लावले असतात. काय घर काय करतात, पेन्सिल देतात ते बोटांना वळण लावतात. आपला हात धरतात ना, बोटांना वळण. तू अक्षर काढत नाही, अक्षर काढतं बोटं. तू अक्षर काढतात ते किडच्या काढलं की काय म्हणणार, चांगलं अक्षर काढता येत नाही. बरोबर बरोबर, हा अक्षराला पण मार्क असतात. पण तसं ही बोटाची कला आहे. आता चक्रावर जरी बसलो तर हे संपते, याचे पण माती वरती घालायची. ही बोट आहे, या बोटाच्या साह्याने करून प्रॅक्टिकल दाखवतो. गोठा बघून लहानपणाची आठवण आली. गोठा बघून लहानपणाची आठवण आली. छान वाटलं यार. थँक्यू. काही गोठा बनवलाय स्कलीत. तुला मुलाखत देते काय? घेते काय? नमस्कार.
माझं नाव यशवंत चंद्रकांत पेडमकर, जिल्हा परिषद शाळा कामठी नंबर 2 हरेकरवाडी तालुका चिपळूण या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक म्हणून काम करतो. 2-3 हा वाशिष्ठी कृषी प्रदर्शन आणि कृषी महोत्सव हा विभाग 5 तारखेपासून सन्माननीय प्रशांतजी यादव साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तापासून सुरू झाला. त्याचबरोबर या ठिकाणी कृषी महोत्सव हा जो चालू आहे, अतिशय ग्रामीण भागातील लोककला, लोकजीवन. आता यामध्ये आम्ही येताना पाहिलं की लोहाराचं घर, कुंभाराचं घर, आणि आता हा इथे तुम्ही पाहत असाल तर हा गोठा आहे. शाळेची मुलं आहेत, मी माझ्या शाळेचे विद्यार्थी घेऊन आलो. आणि या सर्व विद्यार्थ्यांना हे का दाखवायचं की ग्रामीण भागातील लोकांचं जीवन काय आहे. पूर्वी पार बघा, गांधीजींनी पण सांगितलं होतं, खेड्याकडे चला, खेडी समृद्ध तर देश समृद्ध. संत महात्म्यांनी पण सांगितलंय की जर समृद्ध जीवन जगायचं असेल, याच्याच बरोबर आध्यात्मिकाच्या बरोबर विज्ञानाची पण कास धरा. या सगळ्या माध्यमातून आता हा गोठाचा जो तुम्ही पाहिला असाल, म्हणजे मी ग्रामीण भाषेत थोडंसं सांगेन. आतमध्ये मी गेल्यानंतर पाहिलं की त्या गुरांच्या इथे डाव्याला पण दावा हा शब्द कुणाला माहिती नाही. डाव्याला गुरं बांधलेली आहेत, बैल बांधलेले आहेत. गाताडी म्हणतो आपण त्याला. गाताडी म्हणजे काय की त्याच्यामध्ये गुरांना वैरण खायला घालतात, ती गाताडी. आणि त्याच्यावरती त्या वाड्यावरती मचाण केलेलं आहे. त्या आम्ही पण लहानपणी असताना आम्ही ते पेंडे भरायचो, पेंडा, त्याला गुरांसाठी ती उन्हाळ्यातली वैरण म्हणून त्याची ती सोय केलेली आहे, पेंडा भरलेला आहे. अतिशय सुंदर आणि नेटकं नियोजन केलेलं आहे. इथले मी हे जे मान्यवर आहेत माझ्यासोबत आहे तिथे, त्यांना मी धन्यवाद देईन की मला म्हणाले, सर तुम्ही जरा बोलताय, पण म्हटलं बघा गोठा वगैरे, म्हटलं माहिती आहे. आता एक आनंदाची गोष्ट अशी सांगतो की मला इतका आनंद झाला की हा आमच्याकडे याला सलदी म्हणतात, सलदी, सलदा म्हणतात याला. याच्याकडे सलदा आपण म्हणतो, सलदा दिसतो आपल्याला या ठिकाणी. पूर्वीच्या काळी थंडीच्या दिवसात तुम्हाला माहिती असेल तर सांगतो, कावण काढायचे, कावण, गुरं बांधायला कावण काढायचे. तसेच या ठिकाणी हा गोठा बांधला, इथं सलदी आहे. आणि या सलदीच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण भागातलं लोकजीवन हे बहुतेक जणांना या निमित्तानं कळलं. मी इथल्या सन्माननीय जे मान्यवर आहेत त्यांना मी धन्यवाद देईन की मला इथे ग्रामीण भागातल्या लोकजीवनाबद्दल व्यक्त होण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण ब्लॉगर आहात, तुम्हालाही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. मी माझ्या शाळेच्या वतीने तुमच्या ब्लॉगरसाठी किंवा तुमच्या यूट्यूबसाठी मी माझ्या शाळेकडून, त्याचबरोबर माझ्या सर्व विद्यार्थी वर्गाकडून आणि सन्माननीय प्रशांतजी यादव साहेबांना पण मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आतमधून येताना असा बाहेरचा रिव्ह्यू दाखव, समजलं ना. त्याच्या आधी आहे सगळं. जेवढं टायमाला गडबड नको. करतो फोन. का विसर. तर मित्रांनो, आपण आता पाहू शकतो ही जी सर्व तुम्हाला दिसतात स्वामी वगैरे, परत हे दिलसन वगैरे, हे सर्व प्रकार आहेत ना, ह्या हाती केलेल्या आहेत. हाती केलेल्या हे आपण थोडंसं ताईंकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारे हे केले सर्व.
म्हणजे त्यांना कधीपासून हे अनुभव आहे, सगळे हातात जी कला आहे ती स्वतः तयार केलेली आहे. आपण थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, तुम्ही याबद्दल काय सांगू शकता? ही वुलन मॅट रांगोळी आहे. ते रेक्झिनवरती आम्ही तयार करतो. थोडक्यात ज्या आपण रांगोळ्या काढतो ना, त्या आपण डायरेक्टली ठेवू शकतो अशा, जेणेकरून ते विस्कटला नाही पाहिजे. ते असं डायरेक्टली ठेवतो आपण. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता ताईने आपल्याला चांगलं असं सांगितलं आहे की आपण जे घरात रांगोळी असतात, ठीक आहे, आपण हाती काढणार प्लस ही आपली जो स्टाईलवर एकदम असं लावू शकतो. ठीक आहे, तुम्ही बघा सुंदर असे देखावा आहे, तुम्ही बघू शकता. थोडक्यात वेळ वाचू शकतो. एक तुम्ही बघू शकता मित्रांनो, स्वामींचे वेळ केलं आहे. मकर संक्रांतीसाठी स्पेशल. जर समजा आपल्याला हे जर घ्यायचं असेल तर कुठे येऊ शकतो, तुमचा पत्ता वगैरे? कामठ्यामध्ये अजून आम्ही पुढे? घरगुतीच बनवतो हे सगळं. थँक्यू. जर मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल, आवड असेल तर नक्की ह्या ठिकाणी भेट द्या. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण असे दाखवतो, कॉन्टॅक्ट नंबर पण दाखवतो. ठीक आहे, थँक्यू. तर मित्रांनो नमस्कार, आपण आता आलो आहोत चिपळूणमध्ये कृषी प्रदर्शन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कृषी प्रदर्शनमध्ये अलग अलग प्रकारे तुम्ही दुकान आता बघू शकता. ठीक आहे, त्याचप्रमाणे तुम्ही आता बघू शकता की ह्या ठिकाणी ना आपल्या कोकणातला देवरूपचे एक अगरबत्तीचे व्यापारी आहेत, त्यांनी पण ह्या ठिकाणी शॉप लावला आहे. तर आपण थोडंफार त्यांच्याकडून जाणून घेऊया की ताई तुम्ही ह्या प्रकारे जो तुम्ही लावला आहे स्टेटअपवरून, तो ह्या अगोदर कुठे लावला होता का? या अगोदर गणपतीपुळ्यामध्ये लावला होता. गेल्या वर्षामध्ये मी इथे चिपळूणमध्येच वाशिष्ठीला लावला होता. हे माझं दुसरं वर्ष. प्लस म्हणजे अजूनही तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, हा जो चायनीज स्टार्टअप लागला हा पूर्ण चांगला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता स्वतःचा व्यवसाय. ह्या ठिकाणी ताईंचा स्वतःचा व्यवसाय आहे. तुम्ही बघू शकता की अगरबत्ती, धूप, कापूर, ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला पूजेचे साहित्य लागणार आहे ते पूर्ण ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच ताई. जर तुम्ही कुठून आलाय? देवरूखपासूनमधून. चांगला आहे अनुभव. ठीक आहे, थँक्यू सो मच. तर मित्रांनो आपण आता आलो आहे दुसऱ्या ठिकाणी. आपण आता बघू शकता की हेल्थ बिस्किट, ठीक आहे, ह्या ठिकाणी फणसाचे वगैरे असते, जांभूळचं, त्यानंतर अलग अलग प्रकारची बिस्किटं तयार केली आहेत. आपण थोड्या ताईंबद्दल जवळ जाणून घेऊया की हे स्वतः तयार केले आहेत की कशा प्रकारे. ताई तुम्ही याबद्दल काय सांगू शकता? पूर्वा अमित कांबेरकर. मी दापोलीतून इथे आले एक्झिबिशनसाठी, या वाशिष्ठीचा जो महोत्सव ठेवला आहे त्याच्यासाठी. तर मी ही सर्व बिस्किटं बनवते. मी पूर्वी लहान माझ्या मुलासाठी म्हणून बनवायची, पण नंतर मला वाटतं की मी आता हे बाहेर पण देऊ शकते लोकांना, म्हणून मी हे सुरू केलं. तर याच्यामध्ये मी फ्रूटमध्ये केले आहेत बिस्किट. हे इथे तुम्हाला दिसेल, हे फणस बिस्किट आहे. या फणस बिस्किटमध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे, ज्वारी, सेंद्रिय गूळ, तूप, आणि याच्यामध्ये आपण फणस पल्प वापरला आहे. आपण याच्यामध्ये केमिकल किंवा मैदा, साखर, अमोनिया पावडर वगैरे हे काहीच वापरत नाही याच्यामध्ये. त्यानंतर आपण हे जांभूळ केलं आहे. जांभूळ पण आपण ज्वारीचाच बेस ठेवला आहे, फक्त आपण जांभळाचा पल्प वापरलेला आहे याच्यामध्ये. हे केळ्याचं आहे, याच्यामध्ये केळं मॅश करून वापरलेलं आहे. बेस आपण ह्याचाच ठेवला आहे, ज्वारीचा. हे पूर्णपणे हे नाचणीचं आहे, त्याच्यात आपण नाचणी वापरलेली आहे, सेंद्रिय गूळ आणि तूप वापरलेलं आहे. हे ज्वारीचं आहे. ही नाचणी आणि ज्वारी ही दोन प्लेन बिस्किट आहेत आपली. आणि लहान मुलांसाठी म्हणून आम्ही हे इथे चॉकलेट बिस्किट बनवलं आहे. हे चॉकलेट बिस्किट आहे, याच्यामध्ये आपण चॉकलेटचे जे बार येतात ते चॉकलेट बार क्रश करून घातलेत आणि त्याच्याबरोबर थोडा त्याला बिस्किटला कलर येण्यासाठी म्हणून आपला जो कोकोआ बीटची पावडर असते ती वापरली आपण. अशा प्रकारे बिस्किट आम्ही केलेली आहे. याचा सेटअप वगैरे आम्ही सध्या तरी घरीच करतोय आणि हे सर्व आम्ही घरीच बनवतो बिस्किट. हे जर आम्हाला जर घ्यायचं असेल प्रोडक्ट तर कसं प्रकारे आम्ही ऑर्डर करू शकतो? हे हवं असेल प्रोडक्ट तर आता सध्या आमचं इथे या एक्झिबिशनला मिळेल किंवा मग आम्ही दापोलीत राहतो तिथे आमच्याकडे प्रोडक्ट असतं बनवलेलं. पण जर आम्हाला आमच्या नंबरवर, जो आमचा या बोर्डवर नंबर दिलेला आहे, एक माझा नंबर आहे, एक माझ्या मिस्टरांचा नंबर आहे, या कुठच्याही नंबरला तुम्ही व्हॉट्सअप केलं किंवा त्याच्यावर कॉल केला तर आम्ही पाठवून देण्याची व्यवस्था करू शकतो. तर मित्रांनो अवश्य या ठिकाणी भेट द्या. मीही ट्राय केलं, मलाही आवडलं.
ठीक आहे. तर जर कोणाला हवं असेल आणि असं काही जास्त हे नाही, घरगुती केलेलं आहे, मित्रांनो नक्की भेट द्या. थँक्यू सो मच. आपण अजून एका शॉपला भेट दिली आहे. आपण बघू शकता की हे आहेत ना अस्सल घरगुती चविष्ट उत्पादक, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मित्र मी तुम्हाला दाखवतो की लाडू वगैरे बनलेले आहेत, ठीक आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो, बाजरीचे लाडू आहेत, ठीक आहे, गहूचे मेथीचे लाडू आहेत, त्याच्यानंतर तूस लाडू, असं भरपूर या ठिकाणी जे पदार्थ केले आहेत ना ते एकदम असे घरगुती केलेले आहेत. प्लस तुम्हाला अजून एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की ह्या ताईने ना की करवंदाचं जाम केलं आहे, ठीक आहे. अजून मी पण चविष्ट केलं नाही, तर नक्की तुम्हाला जर हवे असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या, ठीक आहे. आपण थोड्या ना ताईंकडून थोडं जाणून घ्यावं की जर आम्हाला हे जर पाहिजे असतील तर आम्ही कुठून असे घेऊ शकतो. ताई तुम्ही काय सांगायचं आम्हाला कोणाला पाहिजे असतील? नमस्कार, माझं नाव रश्मी सावंत. आम्ही ना नाचणी ज्वारी बाजरीपासून प्रोडक्ट बनवतो. जसं की हा मुरमुरा लाडू बघू शकता, ज्वारीपासून बनवलेला आहे. हा चिवडासुद्धा ज्वारीपासून बनवला आहे. गहूचे लाडू आहेत, बाजरीचे लाडू, ड्रायफ्रुट्सचे बनवले आहेत, ज्वारीचे लाडू आहेत, नाचणी मेथी लाडू. ही आहे ती नाचणीची शंकरपाळी आहे, ही गोड लागते. आणि ही वाली आहे ती तिखटवाली. नाचणीचे आम्ही कुरकुरे बनवले आहेत. तसेच आंब्यावडीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, करवंदाचं लोणचं आणि करवंदाचं जाम बनवलं आहे. डांगर पीठ पण आहे आणि आगर पण उपलब्ध आहे आमच्याकडे. काही पिठं पण ठेवली आहेत, बेसन पीठ, वडापीठ आणि हे आहे ना ते डोसाचं पीठ आहे. त्याच्यापासून तुम्ही नाचणीचा डोसा बनवू शकता. नाचणी लहान मुलांसाठी म्हणून नाचणीचं सत्व ठेवलं आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तिथे नंबर दिलेला आहे, रुपाली समीर सावंत. आम्ही बागेवरती राहतो, तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता. आणि मित्रांनो आजची गोष्ट हीच आहे की हे जे सर्व पदार्थ आहेत ना हे घरगुती पदार्थ आहेत. जे बघू शकता, आपण म्हणतो की महाराष्ट्रात काय घडू शकत नाही, तर नक्की या ठिकाणी भेट द्या. थँक्यू सो मच. तो लय मारला खा लागेल आपण सर्व जातीचे बैल या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. तर बघू शकता असा रसकली
घरांच्या शुभास्थापन झाल्यानंतर देतो. त्याचबरोबर प्रत्येकाला आपण या ठिकाणी निरोप देण्यात येईल. दूध सुद्धा संपन्न होईल. आणि त्यानंतरच आपण इथून जाऊ. आणि जेवण झाल्यानंतर विचारून घ्या. नाही पाठवा ना, मी तुझ्या हे घ्यायला असणार, हेच असणार. हा? हो, एकच दिसतोय. चला तर आता येतोय काय उभा मुंबईत असतील ठीक आहे. वेलवेट कोट आहे तो. काल आम्ही घ्यायचं होता. सगळं बघायचं सरदा होय कसे आहे बघ. ओरिजिनल आहे काही.